औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आणि अहमदनगरचे अहिल्याबाई नगर असे करण्यात आले। यावरून असे वाटते की सरकार मुघल इतिहास मिटवण्याच्या दिशेने पुढे जात आहे। मात्र हे करत असताना सरकारने हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, मुघल साम्राज्य मिटवत असताना कुठेतरी शीख धर्माला देखील मिटवण्याचा प्रयत्न होत आहे। इतिहासात जेव्हा आपण या शहरांबद्दल बोलू तेव्हा शीख धर्माचा देखील उल्लेख महत्त्वाचा आहे आणि त्यावेळी घटना सांगताना या शहरांना औरंगाबाद आणि अहमदनगर असेच म्हटले जावे अशी मागणी ऑल इंडिया पीस मिशन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दया सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। दया सिंग म्हणाले, औरंगाबाद येथे गेला असता तेथील काही लोकांशी भेट झाली। त्या ठिकाणी गुरुद्वारा आहे जो भाई दया सिंग आणि धर्म सिंग यांच्याशी संबंधित आहे। हे दोघे तेच आहेत जे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या पंचप्यारेमध्ये होते। गुरु गोविंद सिंग यांनी पंजाबमधील दीना कांगड येथून औरंगजेबाला जफरनामा म्हणजेच विजयपत्र पाठवले होते। त्या पत्रात त्यांना जे हाल सहन करावे लागले त्याचा तपशील होता। त्यात सांगितलं होतं की त्यांच्या 2 साहेबजाद्यांना शहीद चमकोरच्या गडीमध्ये झाले आणि उर्वरित 2 साहेबजादे आणि आई यांना सरहद्दच्या सुभेदाराने शहीद केले। हेच इस्लाम आहे का असा मुद्दा पत्रात मांडला होता। हे पत्र ज्यावेळी औरंगजेबाला देण्यात आले त्यावेळी औरंगजेब औरंगाबादमध्येच होता आणि त्याची फौज अहमदनगरमध्ये छावणी लावून होती। जफरनामा औरंगाबादमध्ये येऊन भाई दयासिंग आणि धर्मसिंग यांनी औरंगजेबाला दिला आणि ते वाचण्यात आला। त्या पत्रातील वास्तवामुळे औरंगजेब स्वतः लाजिरवाणा झाला। ज्या गुरु तेग बहादूर यांनी उत्तर पूर्वेतील रियासतींशी भारतासाठी संधी केली होती, ज्या गुरु गोविंद सिंगांजींशी मुघल सल्तनतचेही चांगले संबंध होते आणि ज्या अकबर बादशाने गुरूंना पंजाबमधील 85 गावे दिली होती, त्याच परंपरेत औरंगजेबाने गुरु गोविंद सिंग यांना दिल्लीला खास आमंत्रण दिले होते। दुर्दैवाने त्या पत्रातील तथ्याचा इतका प्रभाव झाला की औरंगजेबाचा काही दिवसातच मृत्यू झाला। ही सर्व हकीकत जाणून घेतल्यानंतर मला धक्काच बसला। औरंगाबाद आणि अहमदनगर शीख धर्मासाठी इतक्या ऐतिहासिक महत्त्वाच्या जागा आहेत, तर मग या इतिहासाला इतिहासाच्या पुस्तकातून का वगळलं जातंय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मुघल काळ संपवण्याच्या नादात गुरु परंपराही विस्मरणात जाईल अशी भीती आहे। हे खरोखरच चिंतेचे कारण आहे। खरं तर महाराष्ट्र सरकारने यासाठी एक विशेष विभाग स्थापन करायला हवा, ज्यामध्ये ज्या इतिहासाची वारसांची नोंद संशोधनाने जतन करेल। एकीकडे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शीख समाजाबद्दल विशेष आपुलकी बाळगतात, तर दुसरीकडे त्यांना इतिहासातूनच वगळलं जातंय। माझी महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी ठोस पावलं उचलावीत आणि औरंगाबाद व अहमदनगरला त्यांच्या ऐतिहासिक ओळखीप्रमाणे स्थान दिलं जावं। मेरा नाम दया सिंह है, मैं प्रेसिडेंट हूँ ऑल इंडिया पीस मिशन का। हमारा ये कहना है कि औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजी नगर रखा गया और अहमदनगर का नाम अहिल्याबाई नगर रखा गया। ये दोनों जो स्थान हैं वो सिख इतिहास के साथ जुड़े हुए हैं, क्योंकि भाई दया सिंह और भाई धर्म सिंह यहीं आए थे। जो गुरु गोविंद सिंह जी ने जो उस समय के हालात थे उसका विवरण उसमें देते हुए औरंगजेब को लेटर लिखा था कि क्या यही काम करना था आपने। तो इसलिए मैं समझता हूँ कि भाई दया सिंह और धर्म सिंह ने जो यहाँ पत्र दिए और औरंगजेब इतना वो हुआ और उसके बाद उन्होंने कहा कि मैं गुरु गोविंद सिंह जी के साथ मिलना चाहता हूं, अगर मेरे से कोई गलतियां हुई हैं तो मैं उसकी माफी मांगता हूं और मैं दिल्ली में आमंत्रित करता हूं कि वो भी दिल्ली आ जाएं और मैं भी दिल्ली पहुंचूंगा। पर अफसोस ये है कि उनका यहीं देहांत हो गया और उसके बाद वो बात हो नहीं सकी। और गुरु गोविंद सिंह जब दिल्ली आए उसके बाद गुरु गोविंद सिंह बहादुर शाह जो इनका बेटा जब राजगद्दी पर बैठा वो आए तो वो नासिक तक पहुंचे और वो जो मनमाड़ के पास हजूर साहब गुरुद्वारा है वहां तक पहुंचे। तो इसलिए ये इतिहास के हैं और हमारी सरकार से अपील है कि इन दोनों नगरों के नाम बदले जाएं। दूसरा, एक डिपार्टमेंट किया जाए जो इतिहास के पन्ने हैं। जब मोदी जी गुरुद्वारे में लंगर भी जाते हैं, गुरुद्वारे में मत्था भी टेकते हैं, नतमस्तक भी होते हैं, उसके बाद वो दस्तार भी सजाते हैं, तो मैं माननीय प्रधानमंत्री जी से भी अपेक्षा करता हूं कि आपको अगर सिख गुरुओं से और सिखों से इतना स्नेह है तो आपका फर्ज बनता है कि ये इमीडिएटली शीघ्र से ही ये नाम बदलकर ओरिजिनल नामों पर लाया जाए, क्योंकि ये इतिहास के साथ जुड़ा है।